नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे आभाळमाया या कवितेचा आशय समजून घेतला. आता आपण या कवितेखालील स्वाध्याय पाहूयात. चला तर मग आभाळमाया स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते? उत्तर: पावसाचे ढग होऊन डोंगरात, दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते. 2. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? उत्तर: जेव्हा शेतात शेते पिकतात तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते. क्रमांक 3. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? उत्तर: कवीला गरिबांच्या झोपडीत उजेड न्यायचा आहे. क्रमांक 4. पक्षाकडे पाहून कवीला काय वाटते? उत्तर: पक्षाकडे पाहून कवीला वाटते की मलाही चोच व पंख फुटावेत. क्रमांक 5. आभाळमाया का मिळावी असे कवी म्हणतो? उत्तर: आनंदाने नाच गाण्यासाठी सर्वांना आभाळमाया मिळावी असे कवी म्हणतो. प्रश्न क्रमांक 2. कवीला पुढील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? क्रमांक 1. पाऊस. कवीला पाऊस होऊन डोंगर, दरी व शेतात कोसळावेसे वाटते. क्रमांक 2. पणती. कवीला पंती होऊन गरिबांच्या झोपडीत प्रकाश द्यावासा वाटतो. आता प्रश्न क्रमांक 3. खालील गोष्टीचा वापर कशासाठी होतो ते सांगा. क्रमांक 1. अंगण, बागडण्यासाठी. क्रमांक 2. मैदान, खेळण्यासाठी. क्रमांक 3. शेत, धान्य पिकण्यासाठी. क्रमांक 4. फुले, सुवास घेण्यासाठी, हार बनवण्यासाठी. क्रमांक 5. दिवा, दिवा उजेड करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. तुम्ही कोणासाठी काय द्याल? क्रमांक 1. मित्रासाठी, अडचणीच्या वेळी मदत. क्रमांक 2. शाळेसाठी, श्रमदान. क्रमांक 3. घरासाठी, स्वच्छता व निगा. क्रमांक 4. शेतासाठी, पाणी, खते, पी. क्रमांक 5. आईसाठी, प्रेम व कामात मदत. बाबांसाठी, सेवा, आदर, मदत. तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा. तर मी पक्षी झालो तर पक्ष्यांना उडताना पाहून माझ्या मनात नेहमी यायचे की मला जर पंख फुटले असते तर मी पक्षी झालो तर किती मजा येईल. मी उडत उडत आभाळात मुक्त संचार करेन, डोंगरावर जाईल, वेगवेगळ्या झाडावर बागडेल, झाडावर घरटी बांधीन, झाडावरील मधुर फळे दररोज खाईन, इतर पक्ष्यांशी मैत्री करेल. आम्ही सर्व मिळून पक्ष्यांची शाळा काढू. मी पक्ष्यांची भाषा शोधून काढेन. पक्ष्यांची भाषा माणसांना व माणसाची भाषा पक्ष्यांना शिकवीन. याचे मी पुस्तक लिहीन. धन्यवाद.